गणांचा अधिपती म्हणजेच गणपती। हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणपतीची पूजा करून करण्यात येते। सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे। घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पांना पाहुणचार करण्यासाठी पक्वान्नांचीही तयारी सुरू आहे। पण गणपती बाप्पांना आवडतात फक्त मोदक, तर त्यांना मोदकच का आवडतात याची काही कथा आहे, तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। तर मोद म्हणजे आनंद, हर्ष, आणि गणपती बाप्पांना फक्त मोदकच का आवडतात, तर यामागे एक कथा आहे। तर ती याप्रमाणे आहे की एकदा भगवान शिव हे त्यांच्या घरामध्ये झोपले होते आणि गणराया दारावर पहारा देत होते। तेवढ्यात तेथे परशुराम आले। त्यांना महत्त्वाचं काम होतं आणि त्यांना भगवान शिवांना भेटायचं होतं। त्यांनी आल्याबरोबर गणरायांना सांगितलं की मला भगवान शिवांना भेटायचं आहे, मला आत जाऊ द्या। तर गणरायांनी सांगितलं की थोडा वेळ थांबा, त्यांची झोप मोड होईल, म्हणून त्यांना प्रवेश देण्यात आला नाही। मग परशुरामांनी थोडा वेळ वाट पाहिली आणि नंतर पुन्हा त्यांनी गणेशजींना विनंती केली की माझं अतिशय महत्त्वाचं काम आहे, मला भगवान शिवांना भेटायचं आहे, आत जाऊ द्या। तर त्यांची ही विनंती गणेशजींनी अमान्य केली। मग परशुरामांना राग आला आणि दोघांमध्ये लढाई झाली। तर परशुरामांजवळ परशु हे त्यांचं शस्त्र होतं। तर त्यांनी या लढाईमध्ये परशुने गणपतीवर हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा एक दात तुटला, म्हणून त्यांना एकदंत असे सुद्धा म्हणतात। आणि गणपती बाप्पाचा दात तुटल्यामुळे त्यांना मग कोणतेही पदार्थ खाताना चावण्याचा त्रास होऊ लागला, म्हणून देवी पार्वतीने त्यांना असे सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत मोदक करून दिले आणि मग त्यांचं पोट भरत गेलं। तेव्हापासून मोदक हा त्यांचा आवडीचा पदार्थ बनला। आणखी पण एक दुसरी रंजक कथा आहे, ती याप्रमाणे आहे। एकदा भगवान शिव, देवी पार्वती व गणेशजी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर ते अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये गेले। तेथे गेल्यानंतर गणेशजींना भूक लागली आणि भगवान शिवांना सुद्धा भूक लागली। मग अत्री ऋषींची पत्नी अनुसया मातेने त्यांच्या जेवणाची तयारी केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि भगवान शिव व गणेशजी यांना जेवण दिले। भगवान शिवांचं जेवण झालं, पण गणेशजींचं पोट भरतच नव्हतं। मग अनुसया मातेने त्यांना आणखी विविध पदार्थ करून खाऊ घातले, परंतु तरीही गणेशजींची भूक भागली नाही। नंतर त्यांनी त्यांच्या घरी एक मिठाई होती, त्या मिठाईचा असा मोदकाचा आकार देऊन त्यांना तो पदार्थ दिला आणि तो खाताच गणेशजींना ढेकर आली, त्यांची भूक भागली आणि त्यांनी ढेकर दिल्याबरोबर भगवान शिवांनी 21 ढेकर दिल्या। म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पांना 21 मोदक अर्पण करण्याची प्रथा आहे। असे म्हटले जाते की गणपतींना 21 मोदक अर्पण केले की इतर देवतांचंही पोट भरते आणि इतर देवतांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो। म्हणून आपण गणपती बाप्पांना 21 मोदक अर्पण करायचे आणि इतर देवताही आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि गणपती बाप्पा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात। मोदकांचे विविध प्रकार आहेत आणि गरमागरम मोदकावर साजूक तूप टाकून खाण्याची मजा काही औरच असते। म्हणून आता या गणपतीच्या याच्यामध्ये आपण गणरायांना 21 मोदक देऊया आणि आपण सुद्धा त्याचा आनंद घेऊया। तर अशीच गणपती बाप्पांची सर्वांवर कृपादृष्टी असू द्यावी। असेच हसत रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।